झाला. राजकारणात येऊ नये म्हणून घायवळ बंधूंना अडकवण्याचा कट विरोधकांनी रचला. घायवळच्या आईवडिलांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दावा. निलेश घायवळ अधिकृत पासपोर्टवरच परदेशात गेला, घायवळच्या आईवडिलांचा दावा. सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टला दिले आदेश, मात्र अद्यापही पोलिसांकडून घायवळला शस्त्र परवाना नाही. हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसींचा आज नागपूरमध्ये मोर्चा, विजय वडेट्टीवार मोर्चात होणार सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. विभागीय मेळाव्यात करणार मार्गदर्शन, पालिका निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. कोल्हापुरात एका बड्या उद्योगपतीच्या घरावरील छापेमारीत मोठं घबाड जप्त. 1 कोटींची रोख आणि 5 किलो सोनं ताब्यात. सलग 3ऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरू. गाझामध्ये करण्यात आलेल्या शांती कराराबद्दल मोदींनी ट्रम्प आणि नेतन्याहूंचं फोन करून केलं अभिनंदन. टॅरिफच्या मुद्द्यावरही ट्रम्पशी चर्चा झाल्याची माहिती. उत्तर प्रदेशच्या अयोध्येत स्फोटामुळे कोसळलं घराचं छत, 5 जणांचा मृत्यू. सिलेंडर की कुकरमुळे स्फोट झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. गुंड निलेश आणि सचिन घायवळच्या आईवडिलांनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली आहे. माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवत आहे तसा आरोप निलेशच्या आईवडिलांनी केलाय. निलेश आणि सचिनला राजकारणात जायचं होतं, त्यामुळे त्याच्या विरोधकांनी त्यांना अडकवण्याचा घाट घातल्याचा आरोप देखील निलेशच्या आईवडिलांनी केलाय. निलेशने जर खोटा व्हिसा काढला असता तर तो परदेशात कसा गेला असता, असा संतप्त सवाल निलेश घायवळच्या आईवडिलांनी केलाय. तर दुसरीकडे निलेश लंडनला पळून गेला नाही. निलेशने नियमानुसार पासपोर्ट काढल्याचाही दावा त्यांच्या आईवडिलांनी केलाय. राजकारण्यांनी निलेशचा वापर केल्याचं देखील त्याच्या आईने म्हटलंय. राजकारणात उभा राहायचंय, निवडून यायचे आमच्या गावाकडं, तर म्हणून ही सगळा घाट घातला. म्हणजे की त्यांनी उभाच राहू नये निवडणुकीला दोघा भावांनी. ही गायवळ बंधू आहेत ना, ह्यांना कच्ची करायचे, ह्यांना वरमान काढून द्यायची नाही, म्हणून आता त्या धाकट्याला घेतला. म्हणजे सरांना ते सर नाही म्हणतात, पण ही लोक आहेत ना राजकारणावाली, अपोजिटवाली, ही असे जगून देणार त्यांना दोघांना, म्हणजे नीट राहूनच देणार. आता निवडणूक आली म्हणून ही सगळा घात घातला. आणि जेव्हा निलेश भाऊ लंडनला गेले तेव्हा माझ्या हाताने मी त्याला वाट लावली. हाताने म्हणजे मी उभा राहिलेली जाताना, आणि ती इजा बिजा काढलेली सगळे पुरावे बिरे सगळे घेऊन गेला आणि म्हणतात पळून गेलाय. आणि इजा खोटा काढला. इजा खोटा काढल्या त्याला एवढ्या मोठ्या 7 समुद्राच्या पार चढून देते ना, काही मला चढून देते ना. खोटा इजा काढल्या चढून देत नसतात ना. भाऊ सर मोठे सराला तर ती नावच नको त्या गुन्हेगारीचं, खरं सांगते सरांना. आता भाऊने तर ती भोगले ना, म्हणून समजा भाऊच्या डोक्यात समजा असतं थोडंसं असं. आणि आता त्याने वकिलाकडून जेच कडून सगळं पुरावे घेऊन सगळे नील केलेत केस, सगळे एकदम सुनील केले. मग त्याला आता का वळता? आज कसला गुन्हा टाकला परत त्याच्यावर की त्यांनी 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेतल्यात. अहो 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेऊस तर कोण लोक झोपली का सगळी? तुम्ही कुठे गेलतात? आता जी बघितले ते तू कुठे गेलतात? सारखं म्हणायचं पळून गेला म्हणल्यावर आता मी राग येतोय मला, पण मी कुणाला म्हणू? पळून नाही गेलेला तो रीतशीर ही काढला, हिचा काढला त्याने रीतशीर दोघा तिघांचा. हा पासपोर्ट खोटा नाही, काय नाही किंवा चूक नाही, पण ह्यांनी उठवलंय चुकीचा काढला आणि पळून गेला. लंडन मध्ये फरार झाला. आता लंडन मधून पण आणि दुसरीकडे कुठेतरी गेला असं उठवलं.
आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेल्या GRला विरोध करण्यासाठी ओबीसी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मुंबई ते नागपूर आंदोलनाचा धडाकाच लावण्यात आलाय। नागपुरात आज ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। 2 सप्टेंबरचा GR हा काळा GR असल्यानं तो रद्द करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। यशवंत स्टेडियम इथपासून हा मोर्चा सुरू होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपुरात ओबीसींचा आज एल्गार मोर्चा असणार आहे, विजय वडेट्टीवार देखील त्यामध्ये सहभागी असणार आहेत, काय अपडेट? खरं तर विदर्भ हा ओबीसींचा गड म्हणून ओळखला जातो आणि ज्या पद्धतीनं 2 सप्टेंबरला सरकारने GR काढला होता आणि तो जरांगे पाटलांना दिला होता, त्यानंतर ओबीसी समाजामध्ये जे आहे ते एक संताप निर्माण झाला होता, कारण ओबीसींच्या आरक्षणाला या GRमुळे धक्का लागतो अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली होती। आणि त्यानंतर आज नागपूरमध्ये जे आहे ते सकल ओबीसी समाजाकडून जे आहे ते महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आपण पाहतोय की नागपूरच्या या यशवंत स्टेडियम परिसरामध्ये जे आहे ते या महामोर्चाची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे। याच ठिकाणाहून हा महामोर्चा निघणार असून नागपूरच्या संविधान चौकामध्ये या महामोर्चाचं जे आहे ते समारोप जो आहे तो केला जाणार आहे। आयोजकांकडून दावा केला जातोय की लाखोच्या संख्येमध्ये विदर्भातून जे आहे ते ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आणि नेते या महामोर्चासाठी सहभागी होतील। आपण पाहतोय की या मोर्चाचं पूर्ण नियोजन केलं जात आहे। पिवळे झेंडे असतील ओबीसी समाजाचे हातामध्ये घेण्यासाठी जे आहे काही बोर्ड तयार करण्यात आलेले आहे आणि काही महापुरुषांचे होर्डिंग्स देखील इथं छोटे तयार करण्यात आलेले आहे, जेणेकरून ज्यावेळी हा महामोर्चा निघेल त्यावेळी त्या महामोर्चाचं स्वरूप जे आहे ते अतिभव्य असेल अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते इथं केलं जातं आहे। खरं तर सकल ओबीसी महासंघाकडून हा मोर्चा काढला जात असला तरी या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे असणार आहे। या सगळ्या मोर्चाचा समारोप जो आहे तो विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाने होणार आहे। त्यामुळं आजच्या या मोर्चामध्ये राज्यातले कुठले ओबीसी नेते सहभागी होतात याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार लक्ष्मण हाके जे आहेत ते या महामोर्चासाठी नागपुरात दाखल झालेला आहे। आपण या आधी देखील पाहिलं होतं की ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी ज्यावेळी आंदोलन सुरू होतं त्यावेळी नागपूरमधूनच त्या आंदोलनाला जे आहे ते ओबीसी समाजाकडून काउंटर केलं जात होतं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून ते काउंटर केलं जात होतं। त्यामुळं आजच्या या महामोर्चामध्ये बबनराव तायवाडे सहभागी होतात का या कडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। साधारणतः 11 वाजता हा मोर्चा या यशवंत स्टेडियम परिसरातून निघेल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत जे आहे ते संविधान चौकामध्ये पोहोचेल आणि ज्यावेळी संविधान चौकात पोहोचेल त्यावेळी एका मोठ्या सभेचं जे आहे ते तिथं आयोजन केलं जाणार आहे। नागपूरमध्ये जे आहे ते सर्वत्र आजच्या या महामोर्चाचे होर्डिंग्स आणि तोरण लावलेलं आहे, त्यामुळे नागपूरचं वातावरण जे आहे ते आज ओबीसी मय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 2 सप्टेंबरचा काळा GR आणि तो रद्द करावा या मागणीला घेऊन आपण स्टेजवर देखील पाहू शकतो। स्टेजच्या दोन्ही भागांनी जे आहे ते त्या GRची कॉपी लावलेली आहे आणि त्या GRच्या कॉपीला जे आहे ते काळी फुली करण्यात आलेली आहे। त्यामुळं आपला निषेध नोंदविण्याचा पूर्ण प्रयत्न जो आहे तो या सकल ओबीसी समाजाकडून केला जातोय। आता आज होणाऱ्या या महामोर्चामध्ये ओबीसी समाजाचे नेते प्रामुख्याने विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असलेलं आहे, कारण नागपूर हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, नागपूर हे ओबीसींचं शहर आहे। त्यामुळे या ओबीसींच्या शहरातून होणारा हा महामोर्चा जे आहे ते अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या महामोर्चातून नेमका काय संदेश दिला जातो आणि या महामोर्चाचा परिणाम राज्य सरकारवर होतो आणि 2 सप्टेंबरच्या GRच्या बाबतीत राज्य सरकार काही वेगळी भूमिका घेतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असणार आहे। उदय, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।